बातमी 10 मार्चचं पत्र राष्ट्रवादी मागे घेण्याची शक्यता आहे। 10 मार्च 2026 ला दिलेल्या पत्रामुळे जो तांत्रिक घोळ निर्माण झालाय त्यावर उपाय म्हणून आता ते पत्र मागे घेण्याचा विचार राष्ट्रवादीमध्ये सुरू झालाय। या पत्रानुसार 28 जानेवारी 2026 म्हणजेच अजितदादांच्या निधनानंतर ते थेट 10 मार्च पर्यंतचे सगळे कागदपत्र हे निरस्त समजावे असं म्हटलं होतं। त्यामुळे राष्ट्रवादीची 26 फेब्रुवारीला झालेली कार्यकारिणी सुद्धा निरस्त होत होती। म्हणून आता राष्ट्रवादी तातडीने याबाबत निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार करण्याच्या तयारीत आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत। प्रणाली, ज्या पद्धतीने हे पत्र पुढे आलं आणि त्या पत्रामधल्या काही मजकुरामुळे हे संपूर्ण जी काही कार्यकारिणी झालेली होती, कार्यकारिणी होणार आहे या संदर्भात दिलं गेलेलं पत्र, हा जो दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाला झालेला सगळा पत्रव्यवहार जो आहे तो निरस्त समजण्यात यावा असं या पत्रामध्ये लिहिलेलं होतं। परंतु त्यामुळे 26 तारखेला बोलवण्यात आलेली कार्यकारिणी आणि 26 तारखेला कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची झालेली निवड, अशा सगळ्याच गोष्टी त्यातून निरस्त होणार होत्या आणि त्यातून अनेक प्रश्न, तांत्रिक प्रश्न निर्माण होत होते की मग पार्थ पवार यांच्या AB फॉर्मवर ज्या सह्या आहेत त्या सह्या सुद्धा मग निरस्त समजल्या जावा का, त्यांची जी काही खासदारकीची निवडणूक झाली मग त्या निवडणुकीवर एकूण प्रश्नचिन्ह निर्माण होत होता। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर हा जर तांत्रिक घोळ सोडवायचा असेल तर त्यासाठी जर नवं एखादं पत्र दिलं गेलं तर त्यातून हा सगळा तांत्रिक घोळ सुटू शकतो अशी चर्चा चालू आहे। आणि त्यासाठी नवं पत्र देऊन जुनं 10 मार्चचं जे पत्र आहे ते पत्र मागे घेण्यात येईल अशी तुर्तास चाचपणी सुरू आहे। त्यामुळे असं पत्र येत्या काळामध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगाला दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ठीक आहे।